पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील उद्यान व परिसर स्वच्छ करण्याचा जागर सोमवारी संपूर्ण शहरात राबवण्यात आला। महापौर नीता ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून शहरातील सर्व झोनमधील 75 उद्यान व परिसराची साफसफाई करण्यात आली। या उपक्रमात संबंधित विभागाचे झोन सभापती, विविध विशेष समित्यांचे सभापती, प्रभागातील नगरसेवक, उपायुक्त व झोन अधिकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जात असलेल्या उद्यानांची सघन साफसफाई केली। यावेळी महापौर नीता ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी या अभियानाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करून या अभियानात नागरिकांनी यापुढेही सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। 5 जून ते 21 जून पर्यंत शहरात पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहे। या साखळीत शहरातील उद्यान व परिसराची स्वच्छता करण्याचा संकल्प केला होता। त्यानुसार उद्यानात सकाळपासून साफसफाई करण्यासाठी लोकप्रतिनिधी सोबतच परिसरातील युवक व ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आपला वाटा उचलला। नागपूर शहराला देशातील स्वच्छ व सुंदर शहराच्या यादीत आणण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांना कटिबद्ध राहण्याची आवश्यकता असून आजची मोहीम ही या अभियानाची सुरुवात असल्याचं प्रतिपादन महापौर नीता ठाकरे यांनी केलं। आपल्याला सर्वांना खरं आपण जेव्हा आलात तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी अशा प्रकारचा आज उपक्रम आहे, कारण सर्व ठिकाणी व्यक्तिशः जाऊन सांगण्याचं कारण नाही, पण महानगरपालिकेच्या माध्यमातून हे 15 दिवस 5 ते 21 एक विषय घेऊन, म्हणजे आज जसं उद्यान आहे, उद्या मैदान आहे, अशा प्रकारे एक विषय घेऊन त्या सर्व ठिकाणची साफसफाई आणि या 15 दिवसांमध्ये पर्यावरणाला पूरक होईल अशा सगळ्या गोष्टी सांकेतिक स्वरूपाने करायच्या ठरवल्या होत्या। त्यासाठी आपण सगळे आले। आपण खरोखरीच, कारण इथला हा जो परिसर आहे मलाही माहिती आहे, आपल्याला सर्वांनाही माहिती आहे, रेग्युलर बेसवर इथे सगळी साफसफाई होते, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा इथे वावर आहे। तर त्यामुळे हे सगळे उद्यान आहे, पण ज्या ठिकाणी नीट होत नाही, रेग्युलर साफसफाई होत नाही, असेही सर्व उद्यान आजच्या दिवशी आणि मग आजच्या नंतर सातत्याने या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायची असं आपण ठरवलं आहे।